राधाकिशन मूकबधीर महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवाचं पूजन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत गणेश चतुर्थीचे विशेष स्थान असून समाजातील सर्व स्तरांमध्ये हा उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात यंदाचे गणेश पूजन विशेष दिमाखात आणि आनंदमय वातावरणात पार पडले। समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते बाप्पांचे पूजन संपन्न झाले। पूजन सोहळ्यात शाळेतील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। पूजनानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य पाहून सोनवणे अतिशय भावुक झाल्या। त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की या शाळेत शिकवण्याची पद्धत, शिक्षकांच्या आत्मीयतेने केलेला प्रयत्न आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी जिद्द हे सर्व पाहून समाधान वाटले। कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन संतोष सपकाळ यांनी सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी स्मृतिचिन्ह देऊन तर मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी शाल परिधान करून त्यांचा सन्मान केला। यावेळी प्रमुख अतिथींसोबत शाळेचे अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यात आसावरी सराफ, आनंद बारेकर, विठ्ठल सातपुते, विजया पिटाळकर, संध्या चंदनजिवे, रेणुका पासपुले, गडदे, साहेबगौडा पाटील, बेनुरे मदभावी आदींचा समावेश होता। मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कार्याचा आढावा घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले। आभार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मानले। त्यांनी सांगितले की रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र नाही तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे स्थान आहे। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शाळेचा परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। विद्यार्थ्यांनी केलेली आरती, त्यांच्या हातवाऱ्यातून व्यक्त झालेला आनंद आणि शिक्षक मान्यवरांचा उत्साह पाहून वातावरण अतिशय मंगलमय झाले।